दुपारचे आता 2 वाजलेत आणि आमच्या आता हॉटेलमधून निघायची वेळ झाली आहे. एजंट वगैरे पण आम्हाला घ्यायला आलेत. आम्ही आता आहोत चायनाच्या निंगबो शहरामध्ये आणि आम्हाला आता निंगबो एअरपोर्टवरती जायचं आहे आणि निंगबो एअरपोर्ट इथून 1 तासावर आहे. आणि आम्ही आता एअरपोर्टला पोहोचलोय. एयरपोर्ट टू स्मॉल है। अच्छा वो एजेंट है, देखो सर ये नहीं लड़की है। हमको क्या देखने का, बस आगे एयरपोर्ट जाने का, बस सीधा। आणि आमच्या इथून कनेक्टिंग फ्लाईट आहे, डायरेक्ट फ्लाईट नाही आहे. चायना टू हाँगकाँग आणि हाँगकाँग टू इंडिया अशी आमची फ्लाईट आहे. सगळ्यात आधी आम्ही इथे लगेज देतोय. इथे लगेज वगैरे चेक होईल आणि वेट वगैरे चेक होईल. वेटचं तसं काही टेन्शन नाही, साइन ऑफच्या वेळी एवढं वेट नसतं, जॉईनिंगच्या वेळी जरा जास्त वेट असतं. मग लगेज वगैरे देऊन आम्ही निघालो इमिग्रेशनसाठी. इमिग्रेशन वगैरे झालंय. आता आम्ही आमच्या गेट नंबरवरती जाऊन बसतो. फ्लाईटला अजून थोडा टाईम आहे. आणि चिपकूक बघा, सगळ्यांसाठी इथे बिस्किटं घेऊन आलेत. शिपवरती पण सगळ्यांची काळजी घेत होते आणि इथे पण सगळ्यांची काळजी घेत आहेत. आणि आता आमचा बोर्डिंगचा टाईम झाला आहे. आम्ही आता आतमध्ये जातोय आणि ही आमची चायना टू हाँगकाँग 4.5 तासाची फ्लाईट आहे. सीट वगैरे पण मिळाले. आता आम्ही सगळे एकत्रच आहोत, पण मला मधली सीट मिळाली, विंडो सीट नाही मिळाली. जॉईनिंगच्या वेळी मला विंडो सीट मिळाली होती. आमचं टेक ऑफ पण झालं आहे. आता फ्लाय केल्यानंतर चांगला झोपलो होतो. तेवढ्यात जेवण आलं म्हणून उठलो. आणि ट्रॅव्हलिंगमध्ये तर मला सारखी झोपच येत असते. तर असं जेवण आलं आहे. ओपन करून बघतो आता आतमध्ये काय काय आहे ते. तर जेवणामध्ये आहे नूडल्स, केक, योगर्ट आणि फ्रूट. जे पण काय आहे ते खाऊन घेतो. नंतर काय झोप येतच नव्हती म्हणून पुस्तक घेतलं आणि फक्त चित्रच बघत होतो, कारण सर्व चायनीजमध्ये लिहिलेलं होतं. आणि आता आम्ही हाँगकाँगला पोहोचलो आहे. आणि आता आमची 2 तासानंतर हाँगकाँग टू इंडिया अशी पुढची फ्लाईट आहे. आणि आता मला सांगायला खूप वाईट वाटतं आहे, कारण स्टॅनची आणि आपली आता ही शेवटची भेट आहे. कारण स्टॅन आता युक्रेनला जातो आहे. हाँगकाँग टू युक्रेन अशी त्याची वेगळी फ्लाईट आहे आणि तो त्याच्या फ्लाईटसाठी निघून गेला आहे. आणि घाई गडबडीमध्ये आमच्या शेवटच्या भेटीचा व्हिडिओ पण मला शूट नाही करता आला. मग स्टॅनला अलविदा करून आम्ही निघालो आमच्या पुढच्या फ्लाईटच्या इमिग्रेशनसाठी. आणि इमिग्रेशन जरा लांब आहे म्हणून आम्ही आता ट्रेनने जातोय. आणि हाँगकाँगच्या ड्युटी फ्रीमध्ये मला एक वस्तू घ्यायची होती म्हणून जरा इथे आलोय. ही वस्तू आता मी घेतली आहे. आम्ही आता इमिग्रेशन करतोय आणि आता आमचं बोर्डिंग पण चालू झालंय.
आणि आता मला सीट पण मिळाले आणि आता मला विंडो सीट मिळाले, पण बाहेर पूर्ण काळोख आहे त्याच्यामुळे काय बघू पण शकत नाही. आणि आता फक्त मी आणि चीफ कुक मुंबईला जाणार आहोत. बाकी 4th इंजिनियर आणि 2nd इंजिनियर चेन्नईला जाणार होते, त्यामुळे त्यांची वेगळी फ्लाईट होती. आणि आमची हाँगकाँग टू मुंबई 5.5 तासाची फ्लाईट आहे. आणि आता एवढा वेळ बसून काय करणार, म्हणून मग मूवी बघायला स्टार्ट केलं. आणि आता जेवण पण आलंय. आणि हे थोडं इंडियन टाईपमध्ये आहे. राईस, सोयाबीनची भाजी, कोशिंबीर, खीर वगैरे. मग जेवल्यावर परत पिक्चर कंटिन्यू केला. Ladies and gentlemen, welcome to Mumbai Chhatrapati Shivaji Maharaj International Airport Domestic Terminal. मुंबईला आता पोचलोय आम्ही. आणि 9 महिन्यानंतर मी आपल्या मायदेशी परतलोय आणि आपल्या जमिनीला पाय लागलेत. आता सर्वात आधी आम्ही जातोय आमचं लगेज कलेक्ट करायला. आणि मला अजून एक टेन्शन आहे, माझ्या सिमला नेटवर्क येऊ दे, कारण ते 9 महिने बंद होतं. आता बाहेर जाऊन बघतो. आ गया मेरा. उसको कॉल करूँगा, अभी कॉल करूँगा उसको. भाई का सामान. आता एक मोठी बॅग तर आली, आता दुसऱ्या बॅगेची वाट बघतोय. ये वाला ये अपना क्या अच्छी कटपट्टी है. आणि चिपकुकची ने आपली पण इथपर्यंतच भेट होती. चिपकुकची आता मुंबई टू कोलकाता फ्लाईट आहे, तर ते त्यांच्या फ्लाईटसाठी निघून गेलेत. आणि सगळेजण आता वेगवेगळ्या दिशेने निघून गेलेत. मी पण आता इथून बाहेर पडतो. तर आता रात्रीचे 2 वाजलेत आणि मी फायनली आता मुंबई एअरपोर्टला पोचलो आहे. आणि एअरपोर्टवरती तर मला काय प्रॉपर शूट करायला नाही मिळालं, कारण खूप कंटाळा आला होता, बॅटरी पण लो होती आणि सामान वगैरे पण होतं भरपूर, त्याच्यामुळे प्रॉपर शूट नाही झालं. आणि मी आता इथून जातो आहे मावशीकडे दादरला, आणि मग तिथून मग मी गावी जाणार आहे रत्नागिरीला. बाकी चला तर भेटू मग आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.